ज्ञानाबाईचे शरणी चरण, ज्ञानाबाईचे चरणी शरण एका जनार्दनी। मी त्यांना अनन्य शरण आहे, कारण अनन्य शरण जर संताला आपण गेलं ना तर सर्व दुःख संत आपलं घेतात। या दुःखाचा कळवळा संतांना आहे माऊली। उडत हे जना न देखावे डोळा, येतो कळवळा म्हणून या, म्हणून कळवळा येत असतो। जसा व्यालीचा कळवळा असतो तसा संत आपले मायबाप आहेत। मायबाप नाही, मायबाप फक्त हे देह निर्माण करतात, पण या आत्म्याची आणि त्या चैतन्याची भेट करून देणारे संत आहेत। त्या संतांना आपला कळवळा आहे। आता ज्ञानेश्वर माऊली नाचायलाच लागले। त्यावेळेस निवृत्तीनाथ महाराजांनी हात धरला आणि निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, अरे ज्ञाना, कोणाच्या जीवावर एवढी प्रतिज्ञा करत आहे हे विश्व सुखी करण्याचं? ते म्हटले, महाराज अहो, जी ही प्रतिज्ञा मी आता केलेली आहे ती प्रतिज्ञा मी माझ्या विठुरायाच्या जीवावरच करत आहे, कारण त्याच्याकडे माझी उधारी आहे, माझं सुकृत त्याच्याकडे ठेवलेलं आहे। माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, ते या फळाचे महाद्वीप पातले प्रभू। माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, माझा अनंत जन्म खरं बोलण्याचं केलेलं तप, त्यामुळे मी गीतेवरती टीका करू शकलो। तिथे काही येड्या गबाळ्याचं काम नाहीये। मग जर माझं पुण्य त्यांच्याकडे ठेवेल आहे तर मी तिथे जाईन, आणि तिथे कसा जाईन तर त्या अभंगाच्या दुसऱ्या चरणावर। माणसाला कुठं माहेर असतं का हो? माणसाला माहेर असतं, आणि प्रत्येक माणसाचं माहेर म्हणजे पंढरी आहे। कारण साधू संत म्हणतात माहेर पंढरी आहे। अहो, एवढंच नाही, मुक्ताबाई सुद्धा म्हणतात आपण जिथून आलेलो आहोत तेच आपलं माहेर आहे। जसं आम्ही महिला मंडळी जिथून आलेलो आहोत त्या माहेराला माहेर मानतो, पण आपण जिथून खरोखर आलेलो आहोत, बाई बाई जाते ग माहेराला, मुक्ताबाईचं लग्न झालं का? नाही, मुक्ताबाईचं लग्नच जर झालं नाही तर माहेराला कसं जातो म्हणतात? मग सर्वांचं माहेर संत आपल्याला दाखवून देतात। सर्वांचं माहेर पंढरी आहे। एवढंच नाही, तुकोबाराय सुद्धा म्हणतात, माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी।
आणि आपली सर्व ओळख सांगत आहेत. माझी बहीण चंद्रभागा, माझा भाऊ कुंडलिक आणि माझे बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई अशी ओळख सांगत आहेत पंढरीची. मग आता तिथे मी जाईन आणि तिथे जाऊन काय मागीन? माझं जे पुण्य संचित अनंत जन्माचं केलेलं आहे ते विठू माऊलीकडे मागून घेईन. आणि असं तसं नाही मागणार. पूर्वीच्या काळात जर सासूरवासनीला सासूरवास केला तर तिला काही आणायचं जर सांगितलं माहेराहून तर काय करायची? ती सासूरवाशीन जायची आणि आईच्या गळ्यात पडायची. आई, आमच्याकडचे लोक पंखा मागतात. तेव्हा काही जास्त मागण्या नव्हत्या, पंखा कूलर हे. मग एवढं मागतात तर ती आई तिलाही मुख करायची, तिच्या आसवाला पुसायची आणि तिला ती मागणी पूर्ण करून शिदोरी करून तिची बोळवण करून तिच्या घरी नेऊन घालायची. असा पूर्वीचा काळ होता. तसंच माऊली म्हणतात आता मी तिथं जाईन आणि माझं जे पूर्व सुकृत आहे त्याचं फळ मी माझ्या विठुरायाकडून घेऊन येईल आणि क्षम माझ्या विठुरायाला मी देणार आहे. क्षम देणे म्हणजे आलिंगन देणे. क्षम देणे म्हणजे आलिंगन देणे. माझ्या विठू माऊलीला मी आलिंगन देईन आणि मग माझ्या विठू माऊलीकडे माझी मागणी करीन की माझा अवघा संसार सुखाचा कर. अशी मागणी मी करणार आहे. असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात अभंगाच्या 3 चरणाचा भावार्थ सोडवून पूर्ण झालेला आहे. आता सर्वांनी हात वर करून विठोबा रखुमाई संप्रदायाच्या नियमानुसार भजन.
अतिशय सुंदर भगवंताचं असंच भजन करत जाऊ आपण. आता परमात्म्याचे